हॅलो मित्रांनो, इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्या ट्रिग्नोमेट्रीचा क्लास नंबर 6 आहे. तर अजून पुन्हा याचे जे ट्रिग्नोचे 3 टाईप राहिले आहे आपले, ते आपण 2 ते 3 लेक्चरमध्ये कंप्लीट करू आणि जो ट्रिग्नोमेट्री आहे तो ओव्हर होऊन जाईल मग तुमचा. ओके, तर आज कोणता आहे क्लास नंबर 6 आहे. ओके, आणि मी तुम्हाला काल लास्ट लेक्चरला काय सांगितलं होतं, कोणते फॉर्म्युले सांगितले तर लक्षात आहे की तुम्हाला? साइन अल्फा इंटू सेक बीटा इज इक्वल टू 1. ओके, इफ काय सांगितलं होतं? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 and both are complementary to each other. Oh, alpha plus beta is equal to 90. Both are complementary to each other. Next कोणता फॉर्म्युला सांगितला तुम्हाला मी? cos alpha into cosec beta is equal to 1. Okay, next tan alpha into tan beta is equal to 1 सांगितला होता, बरोबर आहे. नेक्स्ट cot alpha into cot beta is equal to 1. हे 4 फॉर्म्युले लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितले होते आणि याच्या बेसिसवर मी तुम्हाला काही प्रॉब्लेम शिकवले होते. ओके, एक मोस्ट इम्पॉर्टंट ह्याच बेसिसवर एक प्रॉब्लेम आहे जे मोस्ट टाइम ऑफ रिपीट होता. तर कोणता प्रॉब्लेम आहे? खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि ग्रुप डी मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. खास करून म्हणजे ग्रुप डी, SSC किंवा NTPC कोणत्याही सगळ्याच लेवलला हे प्रॉब्लेम आलेला आहे. तर कोणता आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट करून घ्या, खूप डाव आलेला आहे. काय तर कोणता आहे? साइन स्क्वेअर 1 प्लस साइन स्क्वेअर 2 प्लस डॅश 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 साइन स्क्वेअर 45 टू साइन स्क्वेअर 89. ओके, काय म्हटलं मी? हे खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. साइन स्क्वेअर 1 प्लस साइन स्क्वेअर 2 प्लस साइन स्क्वेअर 45 टू 89 पर्यंत. तर मला सांगा, हे आपण सॉल्व करू शकतो का? हो, सॉल्व करू शकतो. आणि मोस्ट रिपीटेड टाइम आलेला क्वेश्चन आहे हा. तर लक्षात म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघसाल तर केअरफुली बघायचा हा प्रॉब्लेमकडे. ओके, तर मला सांगा हे कुठून स्टार्ट कुठून झालेलं आहे? 1 पासून ते 89 पर्यंत. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? जर साइन अल्फा आणि कॉस बीटा होत असेल तर काय होतं? हे फॉर्म्युले लिहिले आहे. तर काय होते? 1 होते ना? 1 होते ना? बरं, मला सांगा असे कोणते अँगल आहे जे 90 डिग्रीचा अँगल तयार करून राहिले? सांगा. 1 प्लस 89. मला सांगा इथे साइन स्क्वेअर 89 आहे. ओके, अँगल कितीचा तयार करून आले? 90चा तयार करून आले. तर काय होईल? हे दोघाला जर आपण ऍड केलं तर मित्रांनो मला सांगा इथे साइन स्क्वेअर 1 आणि 89 दोन्ही मिळून कितीचा अँगल तयार करून आले? 1 प्लस 89 म्हणजे 90चा. असे किती टाइम्स होईल? बघा इथे काय होईल? साइन स्क्वेअर 88. अशा प्रकारे कुठपर्यंत जाईल? साइन स्क्वेअर 44 पर्यंत जाईल. ओके, बरोबर आहे ना? साइन स्क्वेअर 88 आणि साइन स्क्वेअर बरोबर आहे 46 पर्यंत जाईल. पण ते 44 टू 46 असे किती अँगल तयार होईल? 44, बरोबर आहे. आणि फक्त त्याच्यातला एकच अँगल असा आहे जो 89 पर्यंत जात नाही, बरोबर आहे. म्हणजे जो 90चा अँगल बनत नाही, तो कोणता अँगल आहे? साइन स्क्वेअर कोणता? 45. दिसला काही ते? मी काय म्हटलं बघा, 1 आणि 89, 2 आणि 48 अशा प्रकारे 44 आणि 46 पर्यंत काय होईल? 90चा अँगल बनवेल. पण त्यातला एकच असा व्हॅल्यू आहे जी 90चा अँगलनी बनवणार आहे, तो म्हणजे साइन स्क्वेअर 45. ओके, तर असं किती प्रकारे होईल? 44 टाइम्स होईल, बरोबर आहे. म्हणजे बघा 89चा फक्त एक अँगल म्हटलं मी जो बनवेल नाही 90चा अँगल, तो म्हणजे कोणता? कारण की व्हॅल्यू कुठपर्यंत आहे आपली? 1 टू 89, 90 पर्यंत नाही आहे. ओके, तर काय होईल? 44 पर्यंत अँगल तयार होईल. 90चे फक्त एक अँगल राहील. म्हणजे काय होईल इथे? सांगा मला. इथे साइन स्क्वेअर 45 राहील. ओके, बरोबर आहे. तर काय होईल? 44 प्लस काय होतं रे? साइन स्क्वेअर 45
काय होतो साइन 45चा टेबलमध्ये 1/√2 होतं, बरोबर आहे. पण इथे काय आहे, स्क्वेअर आहे. ओके, तर इथे काय होईल, याला जर सॉल्व केला तर 89/2 हे असं फायनल आन्सर निघेल आपला ह्या फॉर्ममध्ये. काय म्हटलं मी, अशा फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन राहील साइन स्क्वेअर 1 प्लस साइन स्क्वेअर 2 प्लस डॅश 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 साइन स्क्वेअर 45 अप टू साइन स्क्वेअर 89 पर्यंत. आणि आपण जे 4 ते 5 क्लास घेतलेले आहे त्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर अँगल 90 जर बनवत असेल तर तिथं व्हॅल्यू काय येईल, 1 येईल. बरोबर आहे, सांगितलं होतं मी तुम्हाला. हा एक फॉर्म्युला राहतो, साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू 1. हा मी तुम्हाला आज प्रूव्ह करून दाखवणार आहे. पण हे जे प्रॉब्लेम आहे, हे जे आपण हा स्ट्रक्चर घेतला आहे त्याच्या बेसिसवर प्रॉब्लेम आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि हा फॉर्म्युला पण मी तुम्हाला आता सांगितलेला आहे. ओके, तर मला सांगा, आपले जे अँगल होते कुठपर्यंत होते, 89 पर्यंत होते. तर मग 1चा जो हे आहे तो 89 सोबत होईल. तर काय तयार होईल, 90 अँगल, 2चा 48. अशाच प्रकारे कुठपर्यंत जाईल, 44 to 46 पर्यंत जाईल. बरोबर आहे. तर असे किती तयार होईल, 88 पर्यंत 44 होईल. बरोबर आहे, कारण की 88चा हाफ किती होतो, 44. पण त्याच्यातला फक्त एकच अँगल असा होता जो 90 बनवत नाही, तो म्हणजे 45. म्हणून मी साइन स्क्वेअर 45 घेतलं. ओके, समजलं का सर्वांना. मला जर तुम्हाला इथे डिटेल मध्ये सांगायचं असेल तर टोटल किती होते, 88. बनवत किती होते, असे जर आपण जॉईन केले 90 किती बनवत होते, टोटल 44. फक्त कोणता नाही बनवत होता, साइन स्क्वेअर 45. तर काय होईल, 44 प्लस 1/√2 चा स्क्वेअर. जर याला सॉल्व केला तर फायनल आन्सर काय निघतो, 89/2. ओके, समजलं सर्वांना. हो, ओके. तर अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला एक्झाममध्ये आलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तर खूप केअरफुली बघा मी काय सांगितलं आहे म्हणून. ओके, तर मित्रांनो हे सेकंड एक्झाम्पल आहे. तर बघा इथे कोणतं एक्झाम्पल आहे, साइन स्क्वेअर 2 प्लस साइन स्क्वेअर 4 प्लस साइन स्क्वेअर 6 इज अप टू 88 पर्यंत. ओके, तर मला सांगा याच्यात सर्वात प्रथम सांगायचं साइन 45 येईल काय, नाही येईल. याच्यात साइन 45 येणार नाही, कारण की बघा व्हॅल्यू कशाने वाढत आहे, 2 2 ने वाढत आहे. कसं आहे, 2 4 6 8, 44 नंतर डायरेक्ट काय येईल, 44 नंतर डायरेक्ट 46 येईल. बरोबर आहे. तर तुम्हाला नंबर ऑफ टर्म्स काढता येतो काय, एपीजीपी यांनी शिकले असाल तर नंबर ऑफ टर्म्स काढायचे असेल तर व्हॅल्यू कशी काढायला लागेल तुम्हाला. सर्वात प्रथम काय करायचं, लास्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म डिवाइड बाय 2 प्लस 1. ओके, काय म्हटलं मी, आपल्याला याच्यावरून जर लास्ट टर्म प्लस म्हणजे नंबर ऑफ टर्म जर काढायचे असेल तर कशी व्हॅल्यू काढायची. सर्वात प्रथम जी लास्ट टर्म आहे म्हणजे कोणची आहे, 88 मायनस फर्स्ट टर्म कोणची आहे, 2 डिवाइड बाय 2 प्लस 1. हे अशी काढत असते, लास्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म डिवाइड बाय 2 प्लस 1. तर किती होईल मला सांगा, 86 डिवाइड बाय 2 प्लस 1. आणि याला जर सॉल्व केलं आपण तर काय होईल, 43 डिवाइड बाय 2 प्लस 1. ओके, 43 प्लस 1 म्हणजे 44 होईल. आणि याचं मला सांगा फायनल आन्सर आहे काय, नाही. याचं फायनल आन्सर आहे का, नाही. कारण की हे फक्त आपण नंबर ऑफ टर्म्स काढले याच्यावरून. पेअर कोणचे बनेल, 88 आणि 2चा आणि 88 चा पेअर बनेल, 4चा आणि 84 चा पेअर बनेल. म्हणजे आपल्याला इथे काय करायला लागेल, डिवाइड बाय 2 करायला लागेल. तर फायनल आन्सर काय राहील आपलं, 22. समजलं का. काय म्हणायचं होतं मला, आपण नंबर ऑफ टर्म्स इथे काढले 44 काढले ना. नंबर ऑफ टर्म्स काढले, हे कसं राहते, लास्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म डिवाइड बाय 2 प्लस 1. याच्यावरून किती नंबर ऑफ टर्म्स निघतात आपले, तर
44 निघतात. सांगितलं मी तुम्हाला 88 मायनस 2 डिवाइड बाय 2 प्लस 1. जर याला सॉल्व्ह केलं तर नंबर ऑफ टर्म्स किती निघतात 44. आणि आपला फायनल आन्सर आहे का नाही हे फक्त नंबर ऑफ टर्म्स काढले आपण. पेअर किती बनतात मला सांगा. 2 चा 88 सोबत, 4 चा 84 सोबत, 6 चा कोणासोबत बनेल 82 सोबत बनेल. म्हणजे नंबर ऑफ टर्म्स किती 2 2 नी हे होऊन राहिले ना. तर म्हणून मी याला 2 ने डिवाइड केलं तर नंबर ऑफ टर्म्स किती निघतात. म्हणजे फायनल आन्सर काय निघेल आपलं 22. तर समजलं का हे सर्वांना कशा प्रकारे काढलं. अशाच प्रकारे तुम्हाला गणित विचारले जाईल. कधी इथे 3, 6, 9 वगैरे अशा व्हॅल्यू देऊ शकतात. तर काय करायचं नंबर ऑफ टर्म्स काढायचे. नंबर ऑफ टर्म्स काढल्यावर पेअर बघायचे किती पेअर बनतात. जसे इथे पेअर कोणता बनला 88 आणि 2 चा पेअर बनला. 4 चा आणि 8 4 चा बनतो. बरोबर आहे. समजलं का तुम्हाला. 4 चा आणि 86 चा बनतो. बरोबर आहे ना. 84 आणि 6 चा बनतो. बरोबर आहे. 82 आणि 8 चा बनतो. 90 चे अँगल कोणता नाही इथे बघा. 86 प्लस जर 4 केले तर काय होतो 90. 84 प्लस 6 केले तर काय होतो 90. म्हणजे काय होऊन राहिले इथे प्रत्येक याची अँगल कितीचा तयार होऊन आला 90 चा अँगल. ओके गॉट इट. समजलं सर्वांना. तर मित्रांनो इथे हा जो कॉन्सेप्ट होता आपला क्लास नंबर 5 चा म्हणजे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला शिकवला इथे ओव्हर झाला आहे. ह्याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला कसे येणारे जे RRB असेल किंवा SSC असेल ह्या एक्झाममध्ये तुम्हाला मिळेल. ओके. तर आता क्लास कॉन्सेप्ट नंबर आपण 7 टाईप 7 शिकणार म्हणजे नेक्स्ट टाईप शिकणार आहे. तर नेक्स्ट टाईपमध्ये काय आहे फॉर्म्युला बेस राहते. तर सर्वांना माहीत असेल कोणते फॉर्म्युले राहतात. साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू काय राहते 1. मालूम आहे सर्वांना. हो. साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू काय राहतो 1 राहतो. नेक्स्ट कोणता फॉर्म्युला राहतो सेक स्क्वेअर अँगल A मायनस काय राहतो tan स्क्वेअर A इज इक्वल टू काय राहतो 1 राहतो. मालूम असेल सर्वांना हे पण जनरल फॉर्म्युले. आणि नेक्स्ट काय राहतो कॉसेक स्क्वेअर A मायनस काय राहतो इथे कॉट स्क्वेअर A इज इक्वल टू 1. ओके. मालूम आहे का. मालूम असेल सर्वांना. जर तुम्हाला माहीत नसेल जर फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला तर कसा फाइंड आउट करायचा सर्वात प्रथम काय करायचं इथे मी तुम्हाला माहीत नसेल तर कशा प्रकारे व्हॅल्यू काढले जातात मी तुम्हाला सांगणार. जर इथे हे सपोज इक्वेशन नंबर 1 आहे आपले. हे कसे काढायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर कशा प्रकारे हे साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1 याच्यावरून हा फॉर्म्युला कसा तयार होतो मी तुम्हाला आज सांगणार आहे. ओके. तर मित्रांनो मी तुम्हाला हा फॉर्म्युला कसा आला आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा जर तुम्ही जे हे व्हॅल्यू आहे साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1 ही मला जर हे व्हॅल्यू जर आणायची असेल तर कसं करू शकतो मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात प्रथम काय करायचं साइन स्क्वेअर A इज इक्वल टू कॉस स्क्वेअर A ला जर मी ह्या राईट हँड साईडला गेला तर काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर A. बरोबर आहे. नेक्स्ट काय करायचं जे संपूर्ण व्हॅल्यू आहे म्हणजे जे इक्वेशन आहे त्याला कशाने डिवाइड करायचं साइन स्क्वेअर A ने डिवाइड करायचं. जर मी याला इथे साइन स्क्वेअर A ने जर डिवाइड केलं तर काय होईल मला सांगा. ही जी व्हॅल्यू आहे साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1 जर मी याला प्रत्येक व्हॅल्यूला जर साइन स्क्वेअर A ने डिवाइड केलं तर काय होईल इथे काय व्हॅल्यू 1 होईल. काय होईल साइन स्क्वेअर A डिवाइड बाय साइन स्क्वेअर A ची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. ओके. तर नंतर काय होईल 1 अपॉन साइन स्क्वेअर 1 अपॉन साइन काय सांगितलं तुम्ही तुम्हाला काय होतो कोसेक होतो. बरोबर आहे. तर बरोबर आहे. तर इथे काय होईल कोसेक स्क्वेअर मायनस A. नेक्स्ट कॉस बाय काय सांगितलं तुम्ही तुम्हाला कॉस डिवाइड बाय फर्स्ट लेक्चर होतं साइन काय सांगितलं तुम्ही तुम्हाला कॉट होतं. बरोबर आहे. तर इथं काय होईल कॉट स्क्वेअर A. तर बघा हा जो फॉर्म्युला आहे मी तुम्हाला इथे प्रूव्ह करून दाखवलेला आहे.
की कॉस स्क्वेअर ए मायनस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 होतो. कसा? तर बघा, जो फर्स्ट ही व्हॅल्यू होती आपल्याकडे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1, याला मी कशाने डिवाइड केलं? सर्वात प्रथम काय केलं मी, कॉस स्क्वेअर ए ला तिकडे नेला राईट हँड साइडला. ओके, तर काय झालं, साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए झालं. नंतर साइन स्क्वेअरने मी डिवाइड केलं, जी इक्वेशन होतं त्याला मी डिवाइड केलं. नंतर काय झालं, साइन स्क्वेअर ए डिवाइड बाय साइन स्क्वेअर ए काय होतो, 1 होतो. 1 अपॉन साइन स्क्वेअर ए काय होतो, कोसेक स्क्वेअर ए होतो. आणि कॉस बाय साइन काय होतो, कॉट स्क्वेअर ए. तर बघा, अशा प्रकारे हा फॉर्म्युला मी तुम्हाला डिराइव्ह करून दाखवला. ओके, समजलं का सर्वांना हे कशा प्रकारे आलं तर? ओके, तर याच्या बेसिसवर तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात हे आज तुम्हाला सांगणार आहे मी. ओके ओके मित्रांनो, बघा, हा आरआरबी आणि एसएससी हा दोन्ही एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे ग्रुप डी ते एसएससी म्हणजे सगळी जी एक्झाम राहते, जे कंडक्ट करतात बॉडी त्याच्यात हा प्रश्न ठरलेलाच होता. तर कशा प्रकारे ह्या क्वेश्चनला टॅकल करायचं आहे आपल्याला? बघा, क्वेश्चन किती दिसायला किती हार्ड वाटतो. 1 प्लस साइन ए इंटू 1 प्लस साइन बी इंटू 1 प्लस साइन सी इज इक्वल टू काय दिलं आहे तुम्हाला, 1 मायनस साइन ए इंटू 1 मायनस साइन बी इंटू 1 मायनस साइन सी. आणि तुम्हाला हे ऑप्शन दिलेले आहे इथे, कॉस ए कॉस बी कॉस सी. सेकंड ऑप्शन दिला इथे कॉस ए कॉस बी कॉस सी प्लस मायनस. थर्ड दिला आहे प्लस मायनस कॉस ए कॉस बी कॉस सी. आणि फोर्थ दिला आहे नॉन ऑफ दिस. म्हणजे हे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हा प्रश्न आहे तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर कशा प्रकारे फाइंड आउट करायचा आहे? सर्वात प्रथम बघायचं, हे इथे इक्वल दिलेलं आहे. ओके, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे कसं फाइंड आउट करणार आहे. ओके, सर्वात प्रथम काय करायचं, 1 प्लस साइन ए इंटू 1 प्लस साइन बी इंटू 1 प्लस साइन सी इज इक्वल टू के कन्सिडर करायचा. किंवा तुम्हाला के कशाला, तुम्ही एक्स कन्सिडर करा. जी व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करायची आहे ती कन्सिडर करा. मग काय झालं मला सांगा, जर 1 प्लस साइन ए 1 प्लस साइन बी प्लस 1 प्लस साइन सी याच्या इक्वलला काय होतं, 1 मायनस साइन ए इंटू 1 मायनस साइन बी डिवाइड बाय 1 अपॉन साइन सी. ओके, तर काय होईल मला सांगा बरं. मग त्याची पण व्हॅल्यू काय होईल, एक्सच होईल ना. तर 1 मायनस जे साइन ए आहे 1 मायनस साइन बी आणि 1 मायनस साइन सी याची पण व्हॅल्यू काय होईल, एक्सच होईल. हे काय झालं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. याच्यावरून तुम्हाला काही दिसते का असं? हा फॉर्म्युला बघा इथे. त्याला मी या फॉर्म्युल्याला अजून जर लिहायचं असेल मला दुसऱ्या याच्या फॉर्म मध्ये, तर काय लिहू शकतो, 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए किंवा कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. मला सांगा, हा प्रश्नाकडे पाहताना तुम्हाला असं काय दिसू राहिलं काय, फॉर्म मध्ये आणू शकतो काय? हो, तर आणू शकतो. काय करायचं, सर्वात प्रथम जर तुम्ही म्हणजे अनालिसिस केलं तर ह्या प्रॉब्लेमकडे, तर काय दिसते तुम्हाला, ह्या फॉर्म मध्ये आन्सर निघू शकते. तर काय करायचं, जे इक्वेशन 1 आहे आणि 2 आहे याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल, तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल, ए मायनस बी इंटू ए प्लस बी वाला. ओके, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला माहित आहे सर्वांना, हा अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे. जर मी याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, 1 मायनस याला सर्वात प्रथम इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करायचं, गुणाचं. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 नी मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल, 1 मायनस साइन स्क्वेअर ए, बरोबर आहे. हे इथे फॉर्म्युला दिलाय मी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होतो, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. बघा इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. याला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 1 चा स्क्वेअर 1च राहील आणि इथे साइन चा स्क्वेअर साइन स्क्वेअर येईल. सेम 1 मायनस साइन स्क्वेअर बी. नेक्स्ट 1 मायनस साइन स्क्वेअर सी. अशा प्रकारे बघा, आपण हे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 ला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर ए इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर बी इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर सी या फॉर्म मध्ये मिळेल. बरोबर आहे. तर आता बघा इथे, आता इक्वेशन हे बघायचं, आपण जे इथे फॉर्म्युला लिहून दिलाय, 1 स्क्वेअर मायनस
1 मायनस साइन स्क्वेअर ए काय होतं फॉर्म्युला इथे कॉस स्क्वेअर ए. नेक्स्ट 1 मायनस साइन स्क्वेअर बी काय होईल मग कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर होतो. आपण हा काय मानला होता एक्स मानला होता ना एक्स इंटू एक्स काय होतो एक्स स्क्वेअर होतो बरोबर आहे. नंतर काय होईल इथे 1 मायनस साइन स्क्वेअर ए काय होईल कॉस स्क्वेअर ए 1 मायनस साइन स्क्वेअर बी काय होईल त्याची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर बी आणि 1 मायनस साइन स्क्वेअर सी ची काय होईल कॉस स्क्वेअर सी इज इक्वल टू काय होईल एक्स स्क्वेअर बरोबर आहे. कसा काढला मी ह्या फॉर्म्युल्यावरून. ओके हे जे फॉर्म्युला आहे याच्यावरून काढला आहे मी. बघा इथे कंपॅरिझन करायचं इथे आहे बरोबर सेम आहे. ओके पण इथे एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला कशात फॉर्म मध्ये काढायचं आहे एक्स च्या फॉर्म मध्ये काढायचं आहे. ओके जर याला मी अंडर रूट मध्ये घेतलं अंडर रूट मध्ये जाईल ना एक वर्गमूळ केलं तर काय होईल कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी इंटू कॉस स्क्वेअर सी. ओके समजलं का सर्वांना. काय केलं मी एक्सचा बोथ साइड अंडर रूट घेतलं मी तर काय होईल एक्स इज इक्वल टू अंडर रूट कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी इंटू कॉस सी. ओके नंतर काय होईल कॉस स्क्वेअर ए जर याला जर आपण अंडर रूटच्या बाहेर काढलं तर काय होईल कॉस ए इंटू कॉस बी इंटू कॉस सी. इथे स्क्वेअर आहे ना स्क्वेअर अंडर रूट काय होत असतो कॅन्सल होत असतो मालूम आहे तुम्हाला. कसा हा कॉस स्क्वेअर आहे आणि याला मी अंडर रूटला असं लिहिलं चालते ना 1 अपॉन अंडर रूट 2 कॅन्सल होतो त्यामुळे काय होईल इथे कॉस होईल पण व्हॅल्यू काय येईल इथे प्लस आणि मायनस. इथे व्हॅल्यू काय येईल प्लस आणि मायनस. ओके तर आपलं फायनल आन्सर काय झालं जे आपण क्वेश्चन घेतला होता 1 प्लस साइन ए इंटू 1 प्लस साइन बी इंटू 1 प्लस साइन सी इज इक्वल टू 1 मायनस साइन ए इंटू 1 मायनस साइन बी इंटू 1 मायनस साइन सी. याचं जे फायनल आन्सर काय निघालं आपलं प्लस मायनस कॉस ए इंटू कॉस बी इंटू कॉस सी. ओके गॉट इट. समजलं का सर्वांना. नाही समजलं असेल तर सेम मी दुसरं तुम्हाला एक्झाम्पल घेऊन पुन्हा तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करतो. ओके तर मित्रांनो जे आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेतलं त्याच बेसिसवर एक सेकंड प्रॉब्लेम आहे आणि हे पण एक्झाम्पल आलेलंच आहे एक्झाम मध्ये मी स्वतःहून तयार केलेलं नाही आहे. ओके तर बघा इथे काय प्रॉब्लेम आहे 1 प्लस कॉस ए इंटू 1 प्लस कॉस बी इंटू 1 प्लस कॉस सी इज इक्वल टू काय 1 मायनस कॉस ए 1 मायनस कॉस बी 1 मायनस कॉस सी. आणि जी मग जे फर्स्ट एक्झाम्पल घेतलं त्यानुसारच आपल्याला इथे पण फाइंड आउट करायचं आहे. ओके तर काय करायचं सर्वात प्रथम जे 1 हे इक्वल आहे बघा इथे इक्वल साइन आहे हा तर 1 प्लस कॉस ए इंटू 1 प्लस कॉस बी इंटू 1 प्लस कॉस सी. जर मी याला एक्स कन्सिडर केलं ओके कन्सिडर केलं तर मला सांगा याची पण व्हॅल्यू सेम आहे ना कारण हे इक्वल आहे तर काय होईल 1 मायनस कॉस ए इंटू 1 मायनस कॉस बी आणि 1 मायनस कॉस सी याची व्हॅल्यू पण काय होईल x होईल. हे झालं इक्वेशन 1 आणि हे झालं इक्वेशन 2. ओके आणि तुम्हाला मी इथे फॉर्म्युला सांगितला होता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय होतो a मायनस b इंटू a प्लस b. बघा ह्या फॉर्म मध्ये आहे का इथे हो आहे बघा आहे ना ह्या फॉर्म मध्ये. जर मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला जर मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणाकार केला तर काय होईल 1 प्लस कॉस ए इंटू 1 मायनस कॉस ए काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर ए बरोबर आहे. सेकंड काय येईल 1 प्लस कॉस बी इंटू 1 मायनस कॉस बी काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. नेक्स्ट 1 प्लस कॉस सी इंटू 1 मायनस कॉस सी काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर सी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. काय केलं मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला मी मल्टिप्लाय केलं तर ह्या फॉर्म मध्ये मिळालं. बघा इथे कोणता फॉर्म आहे इथे sin स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए आहे हो हा या फॉर्म मध्ये. तर याला मी असं लिहू शकतो ना sin स्क्वेअर ए इंटू sin स्क्वेअर बी इंटू sin स्क्वेअर सी इज इक्वल टू काय होईल
सांगू शकता मला? एक्स स्क्वेअर बरोबर आहे. कसं होईल? एक्स इंटू एक्स बरोबर आहे. आता जर मी याला सिम्प्लिफाय केलं तर एक्स ची व्हॅल्यू काय होईल? अंडर रूट मध्ये साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी इंटू साइन स्क्वेअर सी. ओके समजलं? मी इथे एक्स ची व्हॅल्यू, तिथे एक्स स्क्वेअर होता, मी इथे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. एक्स ला मी तिकडे नेलं तर काय अंडर रूट मध्ये गेलं. मला सांगा साइन स्क्वेअर ए स्क्वेअर स्क्वेअर काय स्क्वेअर प्लस अंडर रूट काय होत असतो? कॅन्सल होत असतो. तर काय होईल इथे? साइन ए इंटू साइन बी इंटू साइन सी. ओके आणि समोर प्लस मायनस. इथे व्हॅल्यू कन्सिडर हे नाही आहे की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे म्हणून. ओके म्हणून मी दोन्ही पण केलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हे तुमचं काय झालं? फायनल आन्सर झालं. ओके मित्रांनो, जर पहिलं क्वेश्चन तुम्हाला समजलं नसेल तर हाय हो तुम्हाला हा जो सेकंड क्वेश्चन सांगितलाय याच्यावरून तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले. बघा मी काय केलं, 1 प्लस कॉस ए इंटू 1 प्लस कॉस बी इंटू 1 प्लस कॉस सी इज इक्वल टू काय होईल? 1 मायनस कॉस ए 1 मायनस कॉस बी आणि 1 मायनस कॉस सी. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिलेला राहील आणि खाली 4 ऑप्शन ह्या फॉर्म मध्ये दिलेले राहील. तर त्या टाइमला काय करायचं, याला व्हॅल्यू एक्स कन्सिडर करायची. हे जर एक्स असेल तर याची पण व्हॅल्यू एक्स असेल. दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या फॉर्म मध्ये आणायचं. तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो? ए मायनस बी इंटू ए प्लस बी होतो. हा म्हणून फॉर्म्युला अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे हा. ओके अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर मी याला सिम्प्लिफाय केलं तर काय मिळालं मला? साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी इंटू साइन स्क्वेअर सी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. जर फायनली फाइंड आउट केलं तर मला फायनल आन्सर काय मिळालं? प्लस मायनस साइन ए इंटू साइन बी इंटू साइन सी. दिस इज अवर फायनल आन्सर. हां त्या फॉर्ममध्ये आन्सर मिळतो तुम्हाला. तर अशा प्रकारे मी तुम्हाला जे एक्झाम्पल पेपरमध्ये आलेले आहे NTPC किंवा RRB ग्रुप डी किंवा SSC ह्या जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाममध्ये हे विचारलेला प्रश्न आहे. मी स्वतःहून तयार केलेला नाही. ओके गॉट इट? सर्वांना समजलं काय? फर्स्ट एक्झाम्पल समजलं नसेल तर सेकंड एक्झाम्पल वरून मला होप आहे की तुम्हाला समजलं असेल. ओके तर मित्रांनो बघा हे एक्झाम्पल आहे आणि कोणते फॉर्म्युला बेस आहे? सेक्स स्क्वेअर ए मायनस टेन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. ओके गॉट इट? हा फॉर्म्युला मी आताच तुम्हाला लेक्चर जे स्टार्ट झालं आपलं तेव्हा सांगितलं आहे. ओके तर बघा इथे काय बघ सेम पॅटर्न आहे. जो फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल घेतला आहे सेम पॅटर्नवर आहे आणि हे पण एक्झाम्पल मध्ये आलेलं आहे. ओके गॉट इट? हे पण RRB आणि आपलं जे SSC आहे ह्या एक्झाम मध्ये आलेले आहे. मेन्स लेवल पर्यंत आलेलं आहे. ओके तर आपण किती इझी वे आन्सर काढू शकतो बघा. सेक ए प्लस टॅन बी सेक बी इंटू टॅन बी सेक सी प्लस टॅन सी इज इक्वल टू सेक ए मायनस टॅन ए सेक बी मायनस टॅन बी सेक सी मायनस टॅन सी इज इक्वल हे दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला वाय व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे. ओके तर बघा इथे सेम पॅटर्न इथे बनवतो. तर मी सर्वात प्रथम याला कन्सिडर करतो. सेक ए प्लस टॅन बी सेक बी प्लस इथे टॅन बी आहे इथे सॉरी आणि इथे सी प्लस टॅन सी. याला काय कन्सिडर केलं मी? एक्स कन्सिडर केलं. ओके सेम जर याची व्हॅल्यू जर एक्स असेल तर याची पण व्हॅल्यू एक्स असेल बरोबर आहे कारण की इथे इक्वल दिलाय मी प्रॉब्लेम मध्ये. हे झाले इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. नेक्स्ट काय केलं ते लास्ट एक्झाम्पलला आपण प्रोसिजर फॉलो केली. सेम प्रोसिजर इथे फॉलो करायची. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 नी काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. ओके तर काय होईल इथे? सेक स्क्वेअर ए तुम्हाला एक अल्जेब्रिक फॉर्म्युला सांगितलाच आहे मी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा सांगितलाय ना. ए चा पॉवर 2 मायनस बी चा पॉवर 2 बरोबर काय होतो? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा सांगितला मी तुम्हाला बरोबर आहे. तर काय होईल इथे? सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर
बी इथे एस होईल सॉरी, आणि नेक्स्ट सेक स्क्वेअर बी मायनस टॅन स्क्वेअर बी. जर इक्वेशन 1 ला मी इक्वेशन 2 ने मल्टिप्लाय केलं तर सांगत आहे मी हे फॉर्म मध्ये मिळते आपल्याला. ओके, सी मायनस टॅन स्क्वेअर सी. बरं, मला सांगा आता हे झाले एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू. जर एक्सच्या फॉर्म मध्ये जर लिहिलं तर काय होईल? सर्वात प्रथम मला सांगा याची व्हॅल्यू काय आहे? सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए. बघा इथे हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे. सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए पण काय होईल? व्हॅल्यू 1. ओके, इथे काय होईल? व्हॅल्यू सांगा मला. इथे पण काय होईल? व्हॅल्यू 1 होईल. सेक स्क्वेअर बी मायनस टॅन स्क्वेअर बी. सेम फॉर्म्युला इथे पण लागू होतो. इथे कळलेला याला पण बनवतो, पण ही कशाची व्हॅल्यू आहे? एक्स स्क्वेअरची. जर मी याला √1 मध्ये टाकलं, √1 म्हणजे काय होतं? एकच होतं, बरोबर आहे. तर याची व्हॅल्यू काय झाली? प्लस मायनस 1. ओके, तर अशा प्रकारे बघा आपण हे सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर हा फॉर्म्युला बेसवर हा एक क्वेश्चन विचारला होता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये. तर याची जे आन्सर होतं प्लस मायनस 1 होतं. ओके, गॉट इट? समजलं का सर्वांना? सेम प्रोसिजर फॉलो केली जे पहिल्या एक्झाम्पल मध्ये होतं, सेकंड एक्झाम्पल मध्ये होतं, सेम प्रोसिजर इथे फॉलो होतं. जर याच्यानंतर तुम्हाला जर अशा प्रकारचे एक्झाम्पल आले तर तुम्ही अशाच प्रकारे टॅकल करायचे. एवढं तामझाम न करता डायरेक्ट बघायचं ह्या फॉर्म मध्ये आहे काय. हो, बघा इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लागतो काय. एवढं तामझाम न करता काय करायचं? डायरेक्ट करायचं. सेकचा स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए काय होतो? 1 होतो. सेक स्क्वेअर बी प्लस टॅन बी हे स्क्वेअर जर केलं तर काय होतो? 1 होतो. तर 1 × 1 × 1 काय होतो? 1 होतो. आणि जेव्हा फायनल कन्क्लुजन निघतो तर काय होतो? प्लस मायनस 1च्या फॉर्म मध्ये निघतो. ओके, गॉट इट? एक मी तुम्हाला लास्ट एक्झाम्पल देणार आहे. इथे काय करायचं? फक्त मी तुम्हाला स्टार्टिंगला एक फॉर्म्युला लिहून दिलेला होता. कॉसेक स्क्वेअर ए मायनस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 होतो. बस याच्या जागी इथे कोसेक ए प्लस कोसेक ए कॉट ए इंटू कोसेक बी प्लस कॉट बी इंटू कोसेक सी प्लस कॉट सी इज इक्वल टू कोसेक ए माइनस कोसेक ए कॉट ए कोसेक बी माइनस कॉट बी इंटू कोसेक सी माइनस कॉट सी. मला याचं फायनल आन्सर काढून सांगा. हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे होमवर्कसाठी. तर याचा फायनल जे आन्सर आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता काय आन्सर येईल ते. आणि फॉर्म्युला हा आहे कोसेक स्क्वेअर ए मायनस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 होतो. ओके, हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं आहे आणि आय होप सर्वांना ट्राय करण्याचा प्रयत्न करतील आणि याचं मला जे कमेंट बॉक्स आहे याच्यामध्ये फायनल आन्सर सांगा. ओके, जर तुम्हाला इव्हॉल्व करिअर जर हे लेक्चर आवडलं असेल तर इव्हॉल्व करिअर अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि काय करा? सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जर हे लेक्चर बघण्याच्या पहिले जे लास्ट लेक्चर होतं हे जरूर बघा, म्हणजे काय होईल तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. डायरेक्ट ह्या लेक्चरवर येऊ नका. ओके, थँक्यू.